राज्यामध्ये आदिवासींचं 9% बजेट आहे, परंतु याचा उपयोग आदिवासींना होतो का हा खरं संशोधनाचा विषय आहे। म्हणूनच या प्रकल्प अधिकाऱ्याच्या निषेधार्थ आम्ही खरं तर या ठिकाणी समाज बांधव आणि पालक वर्गाच्या वतीने आंदोलन करतोय। अतिशय निष्काळजी माणूस, ज्याला अजिबात संवेदना नाही, आदिवासी विभागामध्ये आदिवासींचं काम करतोय असं सांगतोय, परंतु आदिवासींबाबत कुठल्याही प्रकारच्या सद्भावना त्याच्या चेहऱ्यावर काय त्याच्या वागण्यातून दिसून येत नाही। म्हणूनच हा लढा अतिशय तीव्र करण्यासाठी आम्ही हे उपोषण शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी खरं तर पुकारलेला आहे। मी समाजातील समाज बांधवांना विनंती करतो की आपल्या मुलांचं भावी आयुष्य सुखाचं व्हायचं असेल, त्यांचं आश्रमशाळेमध्ये सुधारणा करायच्या असतील, त्या ठिकाणी टॉयलेट्स नाही, बाथरूम नाही, पिण्याची पाण्याची सुविधा नाही, नवे तर शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी विषयवार भरती नाही आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं, त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, आपली जी मुलं आहेत ते भविष्यामध्ये शिकून कुठेतरी मोठी व्हावी, हाच या मागचा प्रामाणिक हेतू आहे। आणि हा जो काही बसवलेला प्रकल्प अधिकारी आहे याची लवकरात लवकर हकालपट्टी करण्याचा निर्णय खरं तर शासनाने घ्यावा। आणि मागणी आपली एकच आहे की ज्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल की जेवणामध्ये आळ्या सापडल्या, मुख्याध्यापकांनी सांगितलं, मुलांनी सांगितलं, प्रसार माध्यमांनी सांगितलं की आळ्या आहेत, परंतु हा बसवलेला प्रकल्प अधिकारी वरिष्ठांना सांगतो का आळ्या नाही तर अंकुर फुटलंय, अशा प्रकारच्या जे काही खोटारडेपणा तो करतोय त्याला उत्तर म्हणून त्याची